नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या नाथ भरतीचा या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो बघा, आज या ठिकाणी आपण DMER मुंबई पदभरती 2025 साठी बघा मित्रांनो या ठिकाणी TCS पॅटर्न नुसार बघा गणित व बुद्धिमत्तेच्या ठिकाणी बघा आपण आज मित्रांनो भाग पहिला या ठिकाणी आपण आज अभ्यासणार आहोत। बघा मित्रांनो, हा जो भाग 1 आहे मित्रांनो, या ठिकाणी या भाग 1 मध्ये आपण अत्यंत या ठिकाणी इम्पॉर्टंट असे या ठिकाणी प्रश्नसंच आज आपण कव्हर करत आहोत। की मित्रांनो बघा, परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे। परीक्षेमध्ये मित्रांनो या ठिकाणी 100% पडतीलच या प्रकारची या स्वरूपाची या ठिकाणी आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रश्नसंच कव्हर करणार आहोत। म्हणून काय करा, तुम्ही हा जो संपूर्ण काही व्हिडिओ आहे बघा शेवटपर्यंत अभ्यासून घ्या। नवीन वगैरे असाल, पहिल्यांदाच आपला व्हिडिओ बघत असाल, सबस्क्राइब बघा तुम्ही आताच्या ठिकाणी आपल्या चॅनलला करून घ्या। तर बघा, पहिला प्रश्न, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल या प्रकारचा आपल्याला बघा या ठिकाणी मित्रांनो प्रश्न विचारण्यात आलेला आहे। 2, 5, 10, 17 आणि 26, 26च्या बाद या ठिकाणी प्रश्नचिन्ह। तर या प्रश्नचिन्हाच्या जागी बघा कोणती संख्या येईल एवढंच आपल्याला या ठिकाणी विचारलंय। तर या ठिकाणी बघा केलंय काय आहे थोडंसं लक्षात घ्या। बघा या ठिकाणी बघा या ठिकाणी चढती कळा आहे बघा या ठिकाणी चढती कळा 2च्या बाद 5, 5च्या बाद 10, 10च्या बाद 17, 17च्या बाद 26, तर या ठिकाणी 26च्या बाद या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय येईल हेच आपल्याला प्रश्न विचारलाय। तर काही नाही बघा या ठिकाणी बघा या ठिकाणी फक्त आणि फक्त काय केलंय तर विषम संख्या प्लस केले। बघा सरळ या 2 मध्ये आपण 3 जर प्लस केलं तर या ठिकाणी बघा हा या जर आपण 2 मागे जर 3 प्लस केलं या ठिकाणी बघा चढत्या विषम संख्या आहेत। लक्षात घ्या, चढत्या विषम संख्या बघा 2 मध्ये 3 प्लस केलं 5, मग पुन्हा या 3च्या बादची जर विषम संख्या कोणती आहे 5 आहे। सरळ पुन्हा या 5 मध्ये 5 प्लस केलं 10, पुन्हा या 5च्या बादची विषम संख्या 7, या 10 मध्ये 7 प्लस केलं झालं किती 17, पुन्हा 17च्या बादची विषम संख्या कोणती आहे तर ती आहे बघा 9। आता या जर आपण 17 मध्ये जर 9 प्लस केले तर 26 होतात, आणि या 26 मध्ये जर आपण या ठिकाणी या 9च्या बादची जर विषम संख्या कोणती 11 जर प्लस केलं तर होतात किती हे 26, हे एक वरचं एक किती 27 आणि उरले 10 किती 37। या ठिकाणी आहे काय आहे बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक क आपल्या प्रश्नाचे मित्रांनो राईट आन्सर असणार आहे। तुम्हाला बघा लक्षात ठेवायचं बघा मित्रांनो ठिकाणी आयोग बघा तुम्हाला या ठिकाणी कसलाही प्रकारचा या ठिकाणी विषम संख्या काय प्लस संख्या किंवा कोणत्या संख्येचा वर्ग, वर्गमूळ, घनमूळ या ठिकाणी कसलाही संख्येचा बघा मित्रांनो तुम्हाला वर्ग, वर्गमूळ, घनमूळ घेऊन या ठिकाणी तुम्हाला आयोग गोंधळवण्याचा प्रयत्न करू शकतो। परंतु बघा तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो फक्त आणि फक्त प्रश्नांकडे लक्ष द्यायचं। या प्रश्नामध्ये मित्रांनो ट्रिक लॉजिक या ठिकाणी कशा प्रकारचं लावलेलं आहे तुम्हाला जर या ठिकाणी तेवढं कळलं तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे जे योग्य आन्सर आहे बघा तुम्हाला त्या ठिकाणी काढता येतं। पुढे एका सांकेतिक भाषेत कॅट हा शब्द 145, मॅन हा शब्द 776 असा लिहितात, तर अँट हा शब्द कसा लिहाल? जास्त डोक्याला ताप देऊ नका, सरळ बघा अँट हा शब्द तुम्ही घेऊन टाका अँट। ओके, आता बघा या ठिकाणी ए आहे का बघा या मित्रांनो या शब्दामध्ये कुठेतरी ए आहे बघा, या ठिकाणी सीच्या बाद सुद्धा ए आहे आणि एमच्या बाद सुद्धा ए आहे। तर या ठिकाणी बघा सीला काय म्हटलंय 1 म्हणलंय, पुन्हा एला या ठिकाणी 4 म्हणलंय, पुन्हा टीला या ठिकाणी 5 म्हणलंय, तसं एमला या ठिकाणी 7 म्हणलंय, एला 4 म्हणलंय आणि एनला 4 म्हणलंय 6 म्हणलंय। तर या ठिकाणी एला काय म्हणत आहे तर एला बघा 4 म्हणत आहे, या ठिकाणी 4 घ्या। पुन्हा एन आहे का बघा या ठिकाणी एन या ठिकाणी आहे बघा, तर एनला या ठिकाणी किती म्हणलंय 6 म्हणलंय। पुन्हा या ठिकाणी टी आहे बघा, तर या ठिकाणी टीला किती म्हणलंय बघा या ठिकाणी टीला 5 म्हणजे या ठिकाणी 5 घेतलं, तर आता आलं किती बघा 465 या ठिकाणी आलंय। आपल्या प्रश्नाचे बघा राईट आन्सर जे की 465 पर्याय क्रमांक या ठिकाणी ब आपल्या प्रश्नाचे बघा या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे, तुम्हाला लक्षामध्ये या ठिकाणी ठेवायचं आहे। ओके, तिसरा बघा अ बरोबर 1, स बरोबर 8, ई बरोबर 3, ई बरोबर मोठं ई आहे बघा या ठिकाणी लक्षात घ्या तुम्ही मोठं ई बरोबर 4, ब बरोबर 5, फ बरोबर 7, न बरोबर 9, घ बरोबर 6, आ बरोबर 2 असं मानल्यास आई फणस बघ हे वाक्य कसे लिहाल? तर काय मित्रांनो आई फणस बघ या ठिकाणी लिहितो बघा मी आई फणस बघ हे कसे लिहाल? तर सरळ सरळ बघा या ठिकाणी आ कुठं आहे तेवढंच बघा आता अ स ई ब आहे, फ आहे, न आहे, घ आहे या ठिकाणी आ। तर या ठिकाणी आला काय म्हणलंय 2 म्हणलंय, सरळ आच्या खाली 2, पुन्हा या ठिकाणी ई मोठा ई
ईला या ठिकाणी 4 म्हणलंय, सरळ या ठिकाणी 4. पुन्हा या ठिकाणी फ बघा, फला काय म्हणलंय 7 म्हणलंय 7. पुन्हा या ठिकाणी न आलं बघा, न ला काय म्हणलंय बघा 9. पुन्हा या ठिकाणी न घ्या, 9 घ्या. पुन्हा या ठिकाणी स आहे, तर स आहे का बघा, स ला या ठिकाणी 8 म्हणलंय. पुन्हा या ठिकाणी ब आहे, मग ब ला काय म्हणलंय बघा, ब ला 5 म्हणलंय. आणि पुन्हा घ, तर घ ला या ठिकाणी 6 म्हणलंय. तर किती मित्रांनो 24 798 56 या ठिकाणी आहे काय बघा, 24 700 हा या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक 24 798 आणि 56 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे बघा राईट आन्सर जे की पर्याय क्रमांक या ठिकाणी क बघा आपल्या प्रश्नाचे मित्रांनो या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे. तर बघा मित्रांनो, अशा स्वरूपाचे तुम्हाला या ठिकाणी परीक्षेमध्ये मित्रांनो प्रश्नसंच विचारले जातात, लक्षामध्ये असू द्या. तुम्ही ज्या मित्रांनो शक्यतो या प्रकारचे सर्व काही बघा प्रश्नसंच तुम्ही कव्हर करत चला. बघा तुम्ही अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करून घ्या, कारण या ठिकाणी आपला आजचा बघा भाग 1 आहे. या प्रकारे आता जवळपास या ठिकाणी आपण आता दररोज 1 याप्रमाणे आपण एकूण 50 भाग या ठिकाणी बघा आपल्या चॅनलवर मित्रांनो प्रकाशित करणार आहोत. म्हणून बघा तुम्ही या ठिकाणी आताच आपल्या चॅनल मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो जे सर्व काही 50 भाग आपण अपलोड करणार आहोत या ठिकाणी एकामागे एक पाठ हे सर्व काही तुम्ही बघा या ठिकाणी अवश्य अभ्यासून घेण्याचा प्रयत्न करत चला. तर बघा गुढीपाडव्याचा संबंध मित्रांनो चैत्रशी आहे, तर होळीचा संबंध कशाशी या प्रकारचा आपल्या ठिकाणी बघा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर बघा गुढीपाडवा हा जो मित्र हा सण आहे बघा, हा या ठिकाणी मराठी या चैत्र महिन्यामध्ये येतो. तर होळी हा जो सण आहे हा कोणत्या मराठी महिन्यामध्ये येतो, तर एवढाच आपल्याला प्रश्न विचारलाय. तर बघा या ठिकाणी होळी हा जो मित्रांनो सण आहे बघा हा फाल्गुन, तर काय मित्रांनो बघा लक्षामध्ये असू द्या तुम्हाला या ठिकाणी सर्व जे आहेत मित्रांनो चुकीचे पर्याय पडलेले आहेत, परंतु जे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर असणार आहे मित्रांनो होळी हा जो सण आहे मित्रांनो हा कोणत्या मराठी महिन्यात येतो. तर लक्षात असू द्या बघा या ठिकाणी फाल्गुन या बघा मराठी महिन्यामध्ये येतो, तुम्ही लक्षामध्ये ठेवून घ्या. मराठी बघा फाल्गुन या महिन्यामध्ये होळी हा सण येतो, तुम्ही लक्षात ठेवून घ्या. आणि चैत्र महिन्यामध्ये बघा मित्रांनो गुढीपाडवा हा सण येतो. यासोबतच बघा श्रावण या महिन्यामध्ये बघा रक्षाबंधन हा सण येतो, लक्षात ठेवून घ्या. बघा रक्षाबंधन साध्या सोप्या गोष्टी आहेत बघा. पुढे परवा पाऊस पडला होता, उद्या शनिवार आहे, तर पाऊस कोणत्या वारी पडला होता. तर बघा मित्रांनो परवा पाऊस पडला होता, उद्या शनिवार आहे, तर पाऊस कोणत्या वारी पडला. तर बघा या ठिकाणी परवाचं जाऊ द्या, तर या ठिकाणी उद्या कोण वार आहे, तर शनिवार आहे. जर उद्या या ठिकाणी बघा शनिवार असेल तर या ठिकाणी आज कोणता वार असेल बघा, तर आज असेल या ठिकाणी शुक्रवार. तर या ठिकाणी शुक्रवारच्या मित्रांनो काल कोणता वार होता, तर काल होता या ठिकाणी गुरु. तर मग गुरुच्या मित्रांनो कालचा वार म्हणजे परवाचा, म्हणजे गुरुच्या कालचा वार कोणता होता, तर या ठिकाणी बुध होता. म्हणजे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे जे राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक अ बुधवार या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे बघा योग्य आन्सर असणार आहे. तर काय मित्रांनो परवा पाऊस पडला होता, उद्या शनिवार आहे, तर आज गुरुवार आहे, उद्या शनिवार. मग शनिवारच्या मागचा एक दिवस गुरु शुक्र आहे, मग शुक्रच्या मित्रांनो एक जर काल म्हणले तर गुरु, मग गुरुच्या कालचा दिवस जो आहे परवा असतो. म्हणून ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर पर्याय क्रमांक ब जे की बुधवार आपल्या प्रश्नाचे बघा या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे. तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे बघा, साध्या सोप्या सरळ गोष्टी या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवणं आवश्यक आहे. पुढे बघा 6वा प्रश्न कशा प्रकारचा आहे. तर बघा 6वा प्रश्न, एका विद्यार्थ्याने 12 प्रश्नांची उत्तरे लिहिली व त्यामध्ये त्याला पैकीच्या पैकी गुण मिळाले. जर त्याला सर्व प्रश्नांना समान गुण असणाऱ्या या परीक्षेत 60% गुण मिळाले तर परीक्षांमध्ये असलेले एकूण प्रश्न किती या प्रकारचा आपल्याला प्रश्न बघा या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. तर बघा मित्रांनो एका विद्यार्थ्याने 12 प्रश्नांची उत्तरे लिहिली, त्यामध्ये त्याला पैकीच्या पैकी गुण मिळाले. जर त्याला सर्व प्रश्नांना समान गुण 60% असतील, म्हणजे किती हे 12 प्रश्न म्हणजे या ठिकाणी 60% असतील, तर त्या परीक्षेमध्ये आलेले एकूण प्रश्न किती या प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारला. सरळ बघा हे 12 प्रश्न 60% म्हणून ठिकाणी 12 जशास तसे 12 प्रश्न 60% म्हणून ठिकाणी 60% घ्या. मग पुन्हा बघा टक्क्याच्या खाली या ठिकाणी 100% घेणं आपल्याला आवश्यक आहे. म्हणून ठिकाणी टक्क्याच्या खाली 100% घेऊ संपूर्ण या ठिकाणी प्रश्न करण्यासाठी. आता या ठिकाणी आपल्याला प्रश्न करायचा आहे, या ठिकाणी आलं प्रश्नचिन्ह. आता करा बघा याचा आडवा गुणाकार या 12चा या 100शी आणि या 60चा प्रश्नचिन्हाशी. तसं बघा 12 गुणाकारात हे 100 आणि छेदामध्ये आलं हे 60 गुणाकारात प्रश्नचिन्ह. ओके, आता बघा हा एक 0 कॅन्सल करा, हा एक कॅन्सल करा. 6 1 6 6 2 20. जर आता केलं आलं किती 10 गुणाकारात 2, तर 10 2 या ठिकाणी आलं किती 20. या ठिकाणी बघा परीक्षेमध्ये मित्रांनो एकूण किती 20 प्रश्न संच या ठिकाणी बघा विचारण्यात आले होते. पर्याय क्रमांक या ठिकाणी क
जे की बघा 20 आपल्या प्रश्नाचे मित्रांनो राईट आन्सर असणार आहे. बघा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. बघा साधे सोपे या ठिकाणी सरळ या ठिकाणी प्रश्नसंच आपल्याला विचारण्यात आलेले आहेत. तर बघा हा जो शेवटचा प्रश्न आहे बघा 7वा, एका वहीची दर्शनी किंमत 80 रुपये असून दुकानदाराने त्यावर 15% सूट दिल्यास ग्राहकाला ती वही कितीला मिळेल, या प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर बघा मित्रांनो या ठिकाणी हा जो शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, या शेवटच्या प्रश्नाचे जे राईट आन्सर आहे बघा तुम्हाला सर्वांना या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि बाकी आपला व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंट बॉक्समध्ये सांगून टाका. आणि मित्रांनो जर तुम्हाला हा आपला व्हिडिओ आवडला असेल, आपल्या आवडला बघा तुम्ही लाईक करा, तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत अवश्य शेअर करा. आणि या ठिकाणी जर अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब देखील करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा मित्रांनो एका नेक्स्ट लेवलच्या भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.